दादा, नुकसान भरपाई निमित्ताने तुम्ही एक ट्विट केलेलं आहे. त्या संदर्भात काय नेमकी भूमिका? एकतर पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे, मराठवाड्यामध्ये सुद्धा झालाय. त्याच्याच बरोबर अहिल्यानगर आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सातत्याने तिथं पाऊस होत असल्यामुळे तूर असेल, उडीद असेल, कपाशी असेल, या पिकाला खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे. विम्याचा पैसा मिळवता मिळवता 1-1.5 वर्ष त्याच्यामध्ये निघून गेलं. आता कुठेतरी पाऊस चांगला झाला, पिकं चांगली येत आहेत आणि त्याच्यातच मोठ्या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान तिथं होणार आहे. त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष घालून लवकरात लवकर पंचनामे तिथे केले पाहिजे. त्याच्याचबरोबर विमा तर शेतकऱ्यांनी काढलाय, गेल्या वेळेसपेक्षा थोडा कमी काढलाय, पण काढत असताना आता तिथे इंटिमेशन द्यावं लागतं विमा कंपनीला. त्याच्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना अडचण येते. फोन केला तरी विमा कंपनीचा फोन घेत नाही, SMS ला रिस्पॉन्स तिथे मिळत नाही. त्याच्यामध्ये कुठे ना कुठे लक्ष घालावं लागेल. त्याच्याचबरोबर गेल्या वेळेसचा जो विमा आहे तो खऱ्या अर्थाने वेळेवर मिळायला पाहिजे, तो मिळाला नाही. त्यामध्ये सुद्धा अहिल्यानगर, नाशिक, त्याच्यामध्ये सातारा आहे, चंद्रपूर आहे, असे काही जिल्हे आहेत. असे 6 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये नुकसान 110% जास्त झालंय. 110% विमा कंपनी पैसे देते, पण त्याच्यापेक्षा जास्त असेल तर सरकारला पैसे द्यावे लागतात. 1850 कोटी रुपयाची मागणी या जिल्ह्यासाठी अधिकाऱ्यांनी सरकारकडे केली, पण महिना झालं त्याच्यावर सही करण्यासाठी कुणीही नाही. त्यामुळे यात्रा राजकीय कार्यक्रमातून काही नेते आता मोकळे झाले असतील, फ्री झाले असतील, तर त्यांनी थोडंसं लक्ष घालून त्याच्यावर सुद्धा सही करून या तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती इथं करतो. दादा, सातत्याने पुण्यातल्या गुन्हेगारीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आज आणि काल या दोन्ही दिवसांमध्ये सलग 2-3-4 खून झाल्याच्या घटना वाढत आहेत. सातत्याने गृहमंत्र्यांचं अपयश असं वाटत नाही? 100% त्यांचं अपयश आहे. सरकारमध्ये असणारे जे मोठे नेते आहेत, ज्यांच्याकडे लोक बघतात, अशा नेत्यांबरोबर नाही तर मंत्र्यांबरोबर जर गुंडांचे फोटो निघत असतील, CP ऑफिसला जात असताना काही लोक रील करत असतील, त्याच्याचबरोबर काही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांकडनं काही मंत्र्यांचा सत्कार तिथं केला जात असेल, तर मग छोट्या मोठ्या चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना एक संदेश जातो की हे सरकार सामान्य लोकांचं नसून हे गुंडांचं सरकार आहे. आणि त्यामुळे कुठेतरी धाडस गुंड प्रवृत्ती नाही तर चुकीच्या प्रवृत्त्या लोकांची या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे, ज्याची अडचण हे महिलांना, मुलींना आणि सामान्य लोकांना त्याची अडचण ही सोसावी लागत आहे. त्यामुळे हे सरकार सामान्य लोकांचं नसून हे कुठेतरी चुकीच्या नाही तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं आहे, ही भावना आता सामान्य लोकांची झालेली आहे. एक व्हिडिओ व्हायरल झालाय दादा, दुय्यम निबंधक अधिकाऱ्याचा पैसे घेतानाचा, महसूल खात्याचा हा अधिकारी आहे. आता नेतेच मोठ्या प्रमाणात पैसे घेत असतील आणि ते कमी नाही, तर 50,000 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार हा या राज्य सरकारने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तिथे केलेला हे पुरावे सकट मी असेल आणि माझ्याबरोबर अनेक इतर नेत्यांनी सुद्धा तिथं पुढे आणलेला आहे. त्याच्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा या लोकांनी तिथं घोटाळा केलेला आहे. जर नेतेच घोटाळा करत असतील तर छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा वाटत असावं की ते करतात तर आपणही करू. आणि त्यामुळे कुठेतरी चुकीची सवय नाही तर एक चुकीच्या प्रवृत्ती ही अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आता दिसायला लागलेली आहे. अतिशय घातक आहे. एक तर सरकारकडे पैसे नाहीत आणि जो पैसा आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातोय. त्यामुळे फक्त या अधिकारी काय, तुम्ही वरपर्यंत गेलात तर मंत्र्यापर्यंत हे सगळे भ्रष्ट त्या ठिकाणी झालेले आहेत. दादा, गणेशोत्सवाला अवघे 2 ते 3 दिवस उरलेले आहेत. चाकरमान्यांना मोठी अडचण होण्याची शक्यता आहे, कारण की एसटीचा संप जो आहे तो अजूनही त्याच्यावर काही तोडगा निघालेला नाही. पण सातत्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांना एक आश्वासन दिलं जातंय. कुठेतरी सरकारचं एक पुन्हा एकदा अपयश वाटतं. सरकारचं नक्कीच अपयश आहे. आता जो काही संप झाला होता तो जर मागे घेतला असेल तर मला असं वाटतं त्याचं श्रेय पूर्णपणे तिथं असणाऱ्या कामगारांना तिथं जातं. शब्द सरकारने दिला पण त्या शब्दावर या कामगारांचा विश्वास नाही. पण लालपरी आपण ज्यांना म्हणतो, जे सामान्य लोकांसाठी अतिशय महत्वाची अशी एक सेवा आहे, बस सेवा असेल नाही तर प्रवासाची सेवा आहे, सामान्य लोकांना अडचण होऊ नये म्हणून कामगारांनी कदाचित त्याच्यामध्ये मोठं मन दाखवलं असेल. पण ह्या सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुठलाही शब्द दिला ते कुठेही ते पाळत नाहीत. त्यांना काय पाहिजे तर फक्त लाडकी खुर्ची पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे काय करता येईल ते करतात. कारण का दिलेला शब्द न पाळलेला माझ्या मतदारसंघामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी बघितलेला आहे. आणि अनेक वेळा इतरही नेत्यांच्या बाबतीत नाही तर सामान्य लोकांच्या योजनेच्या बाबतीत
अशाच काही अडचणी आलेल्या आपण सगळ्यांनी तिथं बघितलेल्या आहेत. दादा, अनिल देशमुखांवर परत एकदा आता सीबीआयने थेट गुन्हा दाखल केलेला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेलं हे कृत्य कुठेतरी पुन्हा एकदा चर्चेत आलं. राजकीय दृष्टिकोनातून ही कारवाई तिथं झाली आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. याच्या आधी सुद्धा उगाचच हवेतल्या गप्पा करून अनिल देशमुख साहेबांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि मग तेव्हा त्यांना जेव्हा बेल मिळाली तेव्हा कोर्टाने ज्या पद्धतीने ताशेरे सरकारवर आणि एजन्सीवर ओढले होते ते आपण सगळ्यांनी तिथं वाचले होते. त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे यश आलं ते यश बघून त्याच्याचबरोबर विधानसभेला सुद्धा पक्ष फोडून कुटुंब फोडून पैशाचा वाटप करून मोठी ताकद लावून सुद्धा हे सरकार परत येणार नाही असं कुठेतरी त्यांना जाणवलं असावं. त्यामुळेच कदाचित अनिल देशमुख साहेबांना तिथं एखादी नोटीस सीबीआय कडनं आली असावी. अहंकार जो या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारच्या नेत्यांचा होता लोकसभेमध्ये काही प्रमाणात तो लोकांनी खोडून काढलेला आहे, नाही तर मोडून काढलेला आहे. अजून अहंकार त्यांचा जो कुठला उरला सुरला असेल तो सुद्धा या विधानसभेला लोक खोडून नाही तर मोडून काढतील असा विश्वास आम्हाला वाटतो. दादांचं जे कॅम्पेन सुरू आहे लाडकी बहीण योजनेचा, तर आज त्यांच्या सोशल मीडियावरून मुख्यमंत्री हा शब्द हटवण्यात आलेला आहे आणि ते कॅम्पेन त्यांनी सुरू केलेलं आहे. अजित पवारांची लाडकी बहीण अशी जाहिरात होतीये आणि दादांनी ती योजना हायजॅक केली असं म्हटलं. एक तर ते तिघही सत्तेत आहेत, सत्तेत एकत्रित आहेत. एकत्रित असताना सुद्धा अशा पद्धतीने जर एखादा पक्ष कॅम्पेन करत असेल, स्वतःच्या नेत्याला प्रमोट करत असेल तर मग तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अजितदादा म्हणतात अजितदादा लाडकी बहीण योजना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर त्याबद्दल काहीच बोलत नाहीत. याच्यावरूनच कुठेतरी आपल्याला कळते की त्यांच्यामध्ये कुठेतरी वाद नाहीतर जे काही असेल ते असेल. योजनेचा वापर हा फक्त परत एकदा सत्तेत येण्यासाठी नाहीतर मतं मिळवण्यासाठी हे सगळे तिथं करतायत. त्याच्याच बरोबर याच्या आधी सुद्धा आपण बघितलेलं आहे की त्यांनी एक आंदोलन सरकारच्या विरोधातच केलं होतं. काही अजितदादांच्या गटाचे जे काही स्टेटमेंट आहेत ते या सरकारच्या विरोधात आहेत. मग कुठेतरी अशी तयारी सुरू झाली आहे का की एक वेगळं फ्रंट पुढे आणायचा आणि जे काही महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आहेत त्यांची फक्त मतं खाण्यासाठी एक थर्ड फ्रंट पुढे आणून त्याचा वापर तिथं करायचा का? त्याचंही कुठेतरी एक म्हणतो ना धागेदोरे या भूमिकेला नाहीतर मुख्यमंत्री हा शब्द सोशल मीडियावर काढून एक स्वतःलाच कुठेतरी प्रमोट करायचं आणि उद्या जाऊन मतं फक्त खाता यावेत या हेतूतून हे केलंय का? या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आज राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला पण दादांची गैरहजेरी. आता त्याला दोन कारणं असू शकतात. अजितदादांना बोलवलंच गेलं नसेल नाही तर दादा बोलून सुद्धा गेले नसतील. आता ते का गेले नाहीत का बोलवलं नाही हे सत्तेतल्या लोकांनाच तिथं विचारलं पाहिजे असं मला तरी वाटतं. तुम्ही आज जी शंका व्यक्त केली की तिसरा फंड त्याचं एक कारण असू शकतं. आता काय ठरलंय, एक तर पार्टी म्हणून त्यांचं व्यक्तिगत ठरलंय का दिल्लीवरून आदेश आलाय की एकत्रित लढून सुद्धा महाविकास आघाडीच्या समोर आपल्याला टिकता येणार नाही. त्याच्यापेक्षा महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत त्यांची मतं आपल्याला कशी कापता येतील याचा विचार करावा. जसं अजितदादा जर थर्ड फ्रंट साठी पुढाकार घेत असतील तर मग दिल्लीत बसलेल्या नेत्यांना असं वाटत असेल की शरदचंद्र पवार राष्ट्रवादीची मतं अजितदादा खातील, मनसेला पुढे करून थर्ड फ्रंट मध्ये शिवसेनेची मतं तिथं खाल्ली जातील आणि मग काँग्रेसची मतं खाण्यासाठी अजून बरेच काही पक्ष आहेत. मग अशा पद्धतीने थर्ड फ्रंटचा आदेश जर वरून आला असेल तर या नेत्यांना कुठेतरी ऐकावं लागेल, कारण दिल्लीचा आदेश यांना नाही म्हणता येत नाही. आम्ही नाही म्हणू शकतो कारण का आम्ही न झुकणारे आहोत, पण काही लोकांना कदाचित त्या आदेशाला होला हो म्हणावं लागत असेल. त्यामुळे तो स्वतःचा निर्णय तरी असू शकतो, नाहीतर केंद्र सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी त्यांच्यावर लादलेला तो विषय असू शकतो. उद्धव ठाकरेंनी अगोदर सांगितलं होतं की आधीच मुख्यमंत्री घोषित करा, पण आज शरद पवार साहेबांनी परत कोल्हापूरला सांगितलं की पहिला आमदारांच्या संख्याबळा आधारावरच हा निर्णय होता. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांची एक प्रकारे मागणी फेटाळली गेली आहे राष्ट्रवादीकडे. असं म्हणता येणार नाही. व्यासपीठावर असतानाच उद्धव ठाकरे साहेबांनी अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्या व्यासपीठावर कोण होतं तर आदरणीय पवार साहेब होते, काँग्रेसचे नेते होते. म्हणजे आमच्यात जी कुठली चर्चा असती ती खुल्लमखुल्ला चर्चा असती, ओपन चर्चा असते, कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे इथं कुणी नाराज होणार नाही, उलट एकत्रित बसून योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये तिथं घेतला जाईल. पण महायुतीमध्ये आपण जर बघितलं तर एक तर त्यांनाच कळत नाही की येणारं जे इलेक्शन आहे
ते कोणाच्या अध्यक्षतेखाली ते लढणार आहेत. आता जे काय करतायत कुडगुड्या ते देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. त्या कुडगुड्याचा फायदा हा त्या इतर दोन पक्षाला होतोय का नाही हे आपल्याला तिथं सांगता येणार नाही. पण मग पक्ष फोडणं असेल, आता अनिल देशमुख साहेबांना सुद्धा नोटीस पाठवणं असेल, त्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचा पुढाकार आहे. इतरही लोकांना अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब एवढे कष्ट घेत असतील तर अजितदादा पक्षाला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला मी आव्हान करतो की तुमच्यात जर हिंमत असेल तर खुल्लम खुल्ला तुम्ही सांगावं की या येणाऱ्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि बीजेपीच आमचं म्हणजे त्यांचं महायुतीचं तिथं प्रतिनिधित्व करतील. काल समरजित गाडगेंचा पक्षप्रवेश झाला आपल्या पक्षामध्ये. आज ते बोलताना हसन मुश्रीफ असं म्हणाले की पवार साहेब माझं दैवत आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. पण समरजित गाडगेंना त्यांनी खुलं चॅलेंज दिलेलं आहे आणि त्यांनाच माझा विरोध असल्यामुळे. एक तर तुम्ही जे स्टेटमेंट इथं सांगितलं थोडंसं अर्धवट सांगितलं. अजून बरंच काही मुश्रीफ साहेब तिथं बोलून गेलेले आहे. अल्पसंख्याक म्हणून त्यांनी तिथं त्यांना टार्गेट केलं जाते का काय असं सुद्धा ते बोलले आहेत. माझं एकच चॅलेंज त्यांना आहे की हा प्रश्न आदरणीय पवार साहेबांना विचारलं म्हणजे हास्यास्पद आहेत. पवार साहेबांनी सगळ्या समाजाला न्याय दिलेला आहे. अशात अचानक हा मुद्दा तुम्ही का तिथं पुढे आणत आहात? काल ज्या पद्धतीने गर्दी पवार साहेबांच्या कार्यक्रमाला गाडगेंच्या प्रवेशासाठी तिथं झाली ते बघून तुम्ही घाबरला आहात का? आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला अल्पसंख्याकांचा एखादा प्रश्न जर तुम्हाला करायचा असेल तर तुमच्या धाडस असेल तर तुमच्या महायुतीमध्ये असणाऱ्या भाजपला तुम्ही का विचारत नाही? धाडस असेल तर तुम्ही ते विचारावं. आणि हे सांगत असताना हे बोलत असताना पवार साहेबांनी त्यांना किती वेळा मंत्री केलं, कुठली कुठली खाती दिली हे सुद्धा कुठं ना कुठे तिथं सांगावं. त्याच्याच बरोबर तुम्ही आज सत्तेत आहेत, का सत्तेत आहात हे लोकांना माहिती आहे. कुठे ना कुठे तुम्हाला मलिदा खायचा आहे, तो कशा पद्धतीने तुम्ही खाल्ला, किती रुपयाचा खाल्ला, शेकडो कोटीचा कसा खाल्ला हे स्वतः आम्ही सगळ्यांनी मिळून ते लोकांसमोर तिथं आणलेलं आहे. म्हणजे सत्तेत तुम्ही कशासाठी आहात तर लोकांच्या हितासाठी नाही तर फक्त आणि फक्त मलिदा खाण्यासाठी. आणि मलिदा खात असताना तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून तुमचं वजन वाढलं असं तुम्ही म्हणता, पण उलट येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला कळेल की लोकांच्या मनातलं ते सुद्धा छत्रपती शाहू राजांच्या विचाराच्या भूमीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचा प्रश्न तिथं करता. तुमचं वजन किती कमी झालंय याच इलेक्शनमध्ये तुम्हाला तिथं कळेल. आता सध्या तुमच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होते. पश्चिम महाराष्ट्रात त्याची संख्या जास्त आहे. पण प्रश्न असा आहे की तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी एक चर्चा कार्यकर्त्यांमध्ये. खऱ्या अर्थाने जर विचार केला असता तर अनेक आमदार आमच्या संपर्कात होते. सगळ्यांनाच आम्ही घेऊ शकलो असतो, नाहीतर साहेबांनी घेण्याचा निर्णय दिला असता तर सगळेच आपल्याकडे येऊ शकले असते. पण पवार साहेबांनी तिथं सांगितलं की जिथं आपले निष्ठावंत आहेत आणि जे निवडून येऊ शकतात अशांना आपल्याला ताकद द्यावीच लागेल. तिथला एखादा आमदार यायला इच्छुक असेल जो दादांबरोबर आहे त्यांना नाही म्हणायचं, पण तिथे असणाऱ्या कार्यकर्ते आणि निष्ठावंतांना ताकद द्यायची. पण तिथं असणारेच निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याकडे येऊन जर विनंती करत असतील तर या व्यक्तीला दुसऱ्या पक्षातून आपल्याला जर घेतलं तर ज्या लोकांनी गद्दारी केली अशा लोकांना आपल्याला पाडता येईल, नाही तर धडा शिकवता येईल. जसं की कागलमध्ये छत्रपती शाहू राजांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे आणि तिथं मुश्रीफ साहेबांनी घेतलेली भूमिका ही कोणालाही आवडली नाही. म्हणून तिथं जो पर्याय आता गाडगेंच्या माध्यमातून तिथं आलेला आहे तो तिथं असणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच पुढे आणलेला आहे. त्यामुळे हे सगळीकडेच असं होईल असं नाही, ठराविक ठिकाणी काही प्रमाणात आपल्याला करावं लागेल. याबद्दल स्पष्ट भूमिका ही पवार साहेबांनी घेतलेली आहे. एकीकडे भाजपाचे निलेश राणे मशिदीत जाऊन पण दुसरीकडे भाजपाचे हाजी आराफत राणेंना आव्हान देतात. तुमचं काय म्हणणं? काय नाही, त्यांना फक्त मतं पाहिजे. ज्या गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलता येत नाहीत ते राणे साहेबांच्या मुखातून ते बोलण्याचा तिथं प्रयत्न करतात. देवेंद्र फडणवीस साहेब भूमिका घेत असताना कधी स्वतःहून भूमिका घेत नसतात. त्यांनी असे 4-5 छोटे नेते जवळ केलेले आहेत जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने तिथं बोलतात. आता याच्यातच अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जेव्हा तिथं त्या स्मारकाचा अवमान झाला, ते स्मारक पडलं, तेव्हा मोठ्या मोठ्या नेत्यांनी तिथं माफी मागितलेली आहेत. पण अजून भाजपचे असे अनेक नेते जे स्वतःला खूप मोठे समजतात त्यांनी अजून तरी काय माफी मागितलेली आपल्याला दिसत नाही.